नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आपल्या या ठिकाणी गव्हाचं हे पीक याचं संपूर्ण नियोजन आपण चॅनलवर शेअर केलेलंच आहे. आता बघू शकता या ठिकाणी फुलोऱ्यात आहे, ओंबी अवस्था या ठिकाणी चालू आहे. अशा प्रकारे आता ओंब्या ह्या या ठिकाणी निघत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गव्हाच्या नियोजनामध्ये आपण खताचं नियोजन योग्य प्रकारे करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पाणी नियोजन देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आता या अवस्थेमध्ये ओंबीची साईज बघू शकता. अजून फुलोरा चालू आहे आणि आता याच्यामध्ये कशाप्रकारे आपल्याला पुढील नियोजन करता येईल हे देखील आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. पाणी नियोजन सध्या चालू आहे आणि ज्या ठिकाणी आता ही एकदम हलकी जमीन आहे आणि या जमिनीवर आपण अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे. आणि एकंदरीतच बघायला गेलं तर दुसरा जो प्लॉट आहे तो देखील या ठिकाणी अतिशय जबरदस्त आहे. शेतकरी मित्रांनो बघू शकता, हा आपला दुसरा गव्हाचा प्लॉट अतिशय जबरदस्त या ठिकाणी फुटवे धारणा देखील आहे. याला आपण 25-25 किलो युरिया 20 दिवसाला व 40 दिवसाला या ठिकाणी टाकलेला आहे. त्याचबरोबर आपण पेरणी करत असताना एकरी 1 बॅग ही खताची या ठिकाणी दिलेली आहे. तर बघू शकता पूर्ण ट्रॅक्टरनं पेरणी आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा लेट गहू असेल त्यांनी झिंक सल्फेट व युरियाची एकत्रित मात्रा या ठिकाणी 20 ते 25 दिवसादरम्यान दिली तर नक्कीच चांगला रिझल्ट आपल्याला येत असतो. आपणही त्या ठिकाणी एका प्लॉटला या असा खताची मात्रा दिलेली आहे. नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. चना पिकाच्या देखील आपण 3 ते 4 व्हरायट्या लागवड केलेल्या आहेत. त्याचा देखील अनुभव आपण शेअर करतच असतो. नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.